रायगड जिल्ह्यामध्ये झेडपी म्हणजे जिल्हा परिषदमध्ये खळबळ उडालेली आहे. तुकाराम मुंढेच्या आदेशामुळे तब्बल 164 कर्मचाऱ्यांची नावे समोर आलेली आहेत. त्यांनी जे बोगस कार्यक्रम केलेला आहे, म्हणजे बोगस म्हणजे जो बोगस दिव्यांग आहे ते, हे फक्त शासनाला बेवकूफ बनवून नोकऱ्या कशा मिळवायचे कामं आता रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा सापडलेले आहेत. बघा, दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी का करायची? तर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची ही मोठी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमेचे आदेश दिव्यांग कल्याणचे विभाग सचिव IAS तुकाराम मुंढे यांनी पडताळणी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. रायगड जिल्हा परिषद किती कर्मचारी संशयाचे आहेत? तर 164 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आता UDID कार्ड म्हणजे काय? म्हणजे युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड, जे दिव्यांगाच्या व्यक्तीच्या अधिकृत ओळखीचे प्रमाणपत्र असते. सांगली जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 13 शिक्षक आणि 1 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. सविस्तर IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यानंतर राज्यभरात दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आणि UID कार्ड तपासण्याची आणि प्रमाणपत्राची फेर तपासणी सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 164 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. ज्यावेळेस IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार घेतल्यानंतर आक्रमक प्रयुक्ता घेतली. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी आणि UID कार्ड तपासणी सुरू आहे. तसेच सांगलीमध्ये 13 जण दिव्यांग बोगस कार्यक्रमामध्ये सापडलेले आहेत. आता बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत कार्यरत करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा तुकाराम मुंढे यांनी उगारलेला आहे. 40% कमी दिव्यांग असणे, प्रमाणपत्र नसणे, बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत रुजू होत असणाऱ्या दिव्यांग बोगस यांच्या बाबीवर डल्ला मारण्याची घटना उघडीस आलेली आहे. यानंतर आता राज्यातील सर्व मंत्रालयासह सर्व जिल्हा परिषद विभागातील दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी आणि UID कार्ड फेर तपासणी आदेश मुंढे यांनी दिले आहेत. तसेच याचा अहवाल सादर करण्याची सूचनाही दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये 164 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. आता ही तपासणी फेर तपासणी सुरू आहे. ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात होणार आहे. त्यामुळे आता रायगडसह कोकणातही खळबळ उडालेली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये 318 दिव्यांग कर्मचारी असून कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे 164 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. या कर्मचाऱ्यावर संशयित दिव्यांगाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे असून पडताळणी ठाणे येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयात येथे होणार आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून हे अहवालानंतर खरे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. या दरम्यान खऱ्या दिव्यांगाला न्याय देण्याच्या भूमिकेत तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाने सांगली जिल्हा परिषद 13 शिक्षक आणि 1 कर्मचारी यांचा विकेट पडला आहे. वारंवार सूचना देऊन देखील दिव्यांग ओळखपत्र आणि UID कार्ड सादर न केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केलेली आहे. जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, तर शिक्षण विभागात हादरून गेलेला आहे. राज्यात निलंबनाचे जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता रायगड जिल्हा परिषदेमध्ये 164 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. आता लवकरच रायगड, सांगली, कोकण, ठाणे इथं सर्वांची चौकशी होणार आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे UID कार्ड नसेल आणि दिव्यांग प्रमाणपत्र 40% कमी नसेल अशा बोगस लोकांचा कार्यक्रम म्हणजेच निलंबित होणार आहे. प्रशासनाचे तुम्ही पैसे खाऊन तुम्ही
प्रशासनाची दिशाभूल करत असतात, त्याच्यामुळं तुमच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, असे IAS तुकाराम मुंडे यांनी म्हटले आहे.